महाराष्ट्रातून सुद्धा काही पर्यटक अडकल्याची माहिती समोर येते. नेपाळच्या घटनेच्या संदर्भात पहिल्यांदा तर तिथे जे काही जी घटना घडलेली आहे त्यात जे लोक मृत झालेले आहेत त्यांच्या परिवाराच्या प्रती आपल्या संवेदना आहेत. आपले काही भारतीय लोक आणि विशेषतः महाराष्ट्रातले काही लोक देखील त्या ठिकाणी आहेत किंवा असण्याची शक्यता आहे. त्या पद्धतीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आपले जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन यांना सातत्याने आपण त्या ठिकाणी संपर्कात ठेवलेला आहे. विशेषतः काही लोक जे त्याच्याही पलीकडे तिबेटमध्ये गेले होते किंवा काही पर्यटक गेले होते अशा लोकांशी काही संपर्क आपला झालेला आहे. माझं जे ऑफिस आहे त्यांना देखील मदत करतंय. आम्ही MEAची देखील मदत त्या ठिकाणी घेतो आहोत आणि विशेषतः दिल्लीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं मानसरोवर यात्रेच्या निमित्ताने किंवा इतर गोष्टींकरता जे गेलेले लोक आहेत त्यांच्याही करता नेपाळमधनं जो मार्ग आहे तर त्या ठिकाणी एक अवरोध निर्माण झालाय. तर तिथनंही त्यांना परत कसं आणायचं याचंही प्लॅनिंग आपण करतो आहोत आणि त्या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटशी आपलं बोलणं झालेलं आहे. त्यामुळे पूर्णपणे अलर्ट मोडवर आपण आहोत आणि कोणाचाही संपर्क झाला तर त्याला रेस्क्यू करायची तयारी आपण ठेवलेली आहे. गिरीश महाजनांनी आव्हान देखील केलेलं आहे की कोणाचे नातेवाईक असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क साधला तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी शोधून देऊ. त्यामुळे पूर्णपणे अलर्ट मोडवर आपण त्या ठिकाणी आहोत. अजून एक्झॅक्ट आकडा आलेला नाही. तो आल्यानंतर आपल्याला सांगण्यात येईल. सर हिंदीमध्ये पूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली भोर तालुक्यातल्या प्रकल्पाच्या संदर्भात जी काही एकूण परिस्थिती आहे सत्ताधारी पक्षातले आमदार सुद्धा विरोधात आहेत किंवा आंदोलन करत आहेत. काय आज निर्णय झाला? मुळामध्ये जी काही ट्रान्समिशन लाईन आहे ग्रीन कॉरिडॉर म्हणजे जी काही आपली रिन्युएबल वीज आहे याचा जो कॉरिडॉर केंद्र सरकारच्या वतीनं होतोय तर त्याच्यामध्ये जो भोरमधनं जाणारा भाग आहे त्याच्यावर तिथल्या सर्वपक्षीय कमिटीचं ऑब्जेक्शन होतं. त्यांचं म्हणणं होतं की वेगवेगळ्या प्रकल्पाकरता भोरची जमीन आमची गेलेली आहे आणि आता पुन्हा या प्रकल्पाकरता जमीन आमची तुम्ही मागता आहात. त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही देखील त्यांना हे समजावून सांगितलं की जवळपास 40% काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि पुणे हे एक असं आपलं शहर आहे किंवा पुण्याचा जो औद्योगिक जिल्हा आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विजेची मागणी आहे आणि आपण जर सबस्टेशन्स तयार केले नाहीत तर मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा देखील पडेल. आणि केवळ भोरमध्येच नाही तर त्यांना आम्ही दाखवलं की जवळपास पुण्याच्या सगळ्या तालुक्यांमध्ये सबस्टेशन चाललेले आहेत. तथापि त्यांची जी अडचणी आहेत त्या आम्ही समजून घेतल्यात. काय मार्ग काढता येईल कमीत कमी नुकसान व्हावं या दृष्टीनं काय मार्ग काढता येईल याकरता जे आपले ट्रान्समिशनचे विक्रम कुमार आहेत ते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची लाईन असल्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी असे त्यांच्यासोबत बसून आणि भविष्यात आपल्याला त्यातनं कसा मार्ग काढता येईल असा प्रयत्न करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. सोबत आम्ही त्यांना अपील देखील केलेली आहे की आपण अशा पद्धतीनं जो काही हा कॉरिडॉर आहे याला जर विरोध केला तर त्याचा पुण्याच्या ग्रोथवर परिणाम होईल आणि म्हणून आपणही थोडी मदत करावी आणि मधला मार्ग काढावा अशा पद्धतीचा प्रयत्न आहे.